नमस्कार मित्रांनो, मी गजानन ढवळे. मित्रांनो, आपली ही जी आंबा आणि सीताफळ बाग आहे, यामध्ये मी आंतरपीक आणखी घेणार आहे. दुसरे एक पीक आहे जे मी यामध्ये घेणार आहे, त्याविषयी मी तुम्हाला लवकरच अपडेट देणार आहे. मित्रांनो, आपण जी लागवड केलेली आहे ती 12x4 वरती आहे आणि ही लागवड करत असताना आपण त्यामध्ये 20 mm ची जी ठिबक पाईप आहे ती टाकलेली आहे, परंतु ती एका बाजूने टाकलेली आहे आणि उन्हाळा आता खूप कडक आहे, खूप जास्त गरमी आहे वातावरणामध्ये, तर आपल्याला पाण्याची जास्त आवश्यकता असते झाडांना. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस ठिबक टाकत असतो ते एका साईडने टाकलेले आहे आणि आपण त्याला ड्रीप टाकलेली आहे. मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर ते ड्रीप टाकल्यानंतर ते ड्रीप जे आहे त्यामध्ये मुंग्या वगैरे जातात पाणी पिण्यासाठी किंवा त्यामध्ये शेवाळ वगैरे, काडी कचरा वगैरे काही अडकून बसते आणि आपले ड्रीप बंद होतात व त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आपले जे झाडे आहेत ते वाळण्याची शक्यता असते किंवा वाळून जातात. माझे देखील काही झाडे वाळून गेलेली आहेत. त्यामुळे आपण आता झाडांच्या दोन्ही बाजूला 2 ठिबक लाईन टाकणार आहोत, जेणेकरून एखादे ड्रीप बंद जरी झाले तरी दुसऱ्या लाईनचे ड्रीप चालू राहील आणि आपल्या झाडांना सतत पाणी पुरवठा होत राहील. त्यामुळे आपण 2 ड्रीप टाकणार आहोत. हे बघा, हे जे आपले झाड आहे, अंजिराचे झाड आहे, याला देखील असेच झाले होते. आपली सिंगल लाईन होती आणि ते ड्रीप बंद होऊन गेले आणि याला पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे झाडाची पाने पूर्ण गळून गेली आणि झाड वाळण्याच्या स्थितीमध्ये होते. परंतु याकडे माझे जेव्हा लक्ष गेले तेव्हा मी ते ड्रीप वगैरे व्यवस्थित करून त्याला व्यवस्थित पाणी पुरवठा केला. त्यानंतर ते झाड आता नवीन पालवी त्याला फुटत आहे आणि त्याची कंडिशन आता चांगली झालेली आहे. हे बघू शकता, आपले जे बाग आहे त्या बागेमध्ये आपण एक सिंगल लाईन ठिबकची टाकलेली आहे. सिंगल लाईन टाकल्यामुळे हे बघू शकता, हे असले ड्रीप आपण टाकलेले आहेत. यामध्ये मुंग्या वगैरे जातात आणि शेवाळ वगैरे, काडी कचरा वगैरे अडकून ते बंद होऊन जात असते. त्यामुळे झाडे वाळण्याची शक्यता असते. म्हणून आपण दुसरे ठिबकचे बंडल आणलेले आहे. पहिली देखील आपण प्लेन नळी टाकली होती, परंतु ती 20 mm ची होती. आता देखील आपण प्लेन नळीचे 3 बंडल आणलेले आहेत आणि आपण ते व्यवस्थितरित्या आपल्या फळबागेमध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला ड्रीप वगैरे व्यवस्थित बसवणार आहोत, जेणेकरून आपल्या झाडांचा जो पाणी पुरवठा आहे तो थांबणार नाही आणि आपले झाडे वगैरे जे आहेत त्यांना नुकसान वगैरे होणार नाही. झाडांना व्यवस्थितरित्या पाणी चालू राहिले तर अगदी कडक उन्हाळ्यामध्ये देखील झाडांना नवीन पालवी येत असते. हे बघू शकता, या झाडांना जे आहे ते व्यवस्थितरित्या आता पाणी चालू असल्यामुळे या झाडांना नवीन पालवी आलेली आहे. मित्रांनो, आपण जे आहे विना नांगरणी शेती करत आहोत, ज्यामध्ये आपण नांगरणी न करता जे तण आहे ते व्यवस्थापन करत असतो. तण कापून घेत असतो फक्त आणि त्याचे आच्छादन जमिनीवरती करत असतो. हे बघू शकता, याप्रमाणे जे आपले तण आहे ते आपण ग्रास कटरच्या सहाय्याने कापून घेतलेले आहे आणि तसेच जमिनीवरती त्याचे आच्छादन केलेले आहे. असे केल्याने जे जमिनीची धूप वगैरे आहे ती धूप वगैरे होत नाही आणि जमीन अगदी चांगली राहते. जमिनीवरती आच्छादन नसेल तर जमीन गरम होत असते, जमिनीची धूप होत असते. त्यामुळे जमिनीला आच्छादन करणे गरजेचे आहे. मागच्या वर्षी मित्रांनो, मी झाडांच्या खोडाजवळ भूस, जे गव्हाचे भूस असते ते गव्हाचे भूस मी आणून टाकले होते, परंतु एक वारा आला आणि संपूर्ण आपले जे भूस आहे ते वाऱ्याने उडून गेले.
त्यामुळे आपण यावर्षी भूस वगैरे काही टाकलेले नाही, फक्त तण व्यवस्थापन आपण केलेले आहे.